राज्यावर परकीय सत्ता धुमाकूळ माजत होत्या. मुघलांच्या कैदीत अनेक मराठा सैनिक खितपत होते. स्त्रियांची अब्रू ओढली जात होती. अनेक बायकांचे कुंकू पुसले जात होते. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा वेळी महाराष्ट्राच्या मातीला हवा होता एक झंकार, एक पेटचा निखार. आणि अखेर ती वेळ आलीच. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला. जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला. नमस्कार सर्वांना, माझे नाव नभा हेमंत मांडे. आज मी तुम्हाला शिवजयंतीबद्दल माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी विशेष आहे, कारण आज आपण अशा महान व्यक्तिमत्वाचा सन्मान करत आहोत ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे नाव जरी उच्चारले तरी रोमारोमात ऊर्जा संचारते. ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाधीश सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. रामाच्या, कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी ऐकत शिवबा लहानाचे मोठे झाले. जिजाऊ त्यांना नेहमी म्हणत की शिवबा, आपला जन्म चाकरी करण्यासाठी नाही तर रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे. त्यासाठी तुम्ही स्वराज्य निर्माण करा, स्वराज्य निर्माण करा. जिजाऊंच्या या म्हणण्याला सार्थ ठरविण्यासाठी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी राळेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. म्हणून शहाजीराजांनी त्यांची स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ती राजमुद्रा अशी प्रतिपंचद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुलो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. या मुद्रेचा अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद होणारी अशी शहाजीराजाचे पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. त्यावेळी असे मानले जायचे की ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य. म्हणून शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. महाराजांनी स्वराज्याप्रती निष्ठावान, धाडसी आणि जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांची निवड केली. महाराजांनी गणित कावा व चातुर्य यांचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंना पाणी चारले, जसे की अफजल खान, शाहिस्त खान, औरंगजेब, निजामशहा इत्यादी. लखलख नारी तलवार पाहून व्हायचे शत्रू ढेर. लखलख नारी तलवार पाहून व्हायचे शत्रू ढेर. जिजाऊंचा शिवबा होते शेरा सव्वाशे. जिजाऊंचा शिवबा होते शेरा सव्वाशे. महाराजांचे व्यक्तिमत्व केवळ रणांगणापुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी कुशल प्रशासक व प्रभावी नेतृत्वाने महाराष्ट्रासह भारताची कीर्ती उंचावली. महाराजांनी स्त्रियांचा आदर करत गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करत प्रजेला समान सन्मान व प्रेम दिले. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा. महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांना दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले. म्हणून त्यांना भारतीय आरमाराचे जनक देखील म्हटले जाते. त्यांनी परिसर व परिस्थितीचा विचार करून जलदुर्ग, वळदुर्ग, गिरदुर्ग हे तीनही प्रकारचे किल्ले उभारले. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी किल्ले जिंकत होते. त्यांना मोठे किल्ले जिंकत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या. सैन्य व शस्त्र कमी असल्यामुळे विजय सहज मिळत नव्हता. अशाच एका मोहिमेवर परतताना त्यांना रात्र झाली. म्हणून त्यांनी एका छोट्याशा झोपडीत आश्रय घेतला. तिथे एक आजीबाई राहत होत्या. त्यांनी शिवबांना ओळखलेच नाही. त्यांना ते साधे मावळेच वाटले. त्यांनी सर्वांना प्रेमाने आत घेतले व गरम गरम वरण भात वाढला. महाराजांनी भात खाण्यासाठी मधोमध हात घातला, त्यामुळे त्यांचा हात भाजला. तेव्हा आजीबाई त्यांना म्हणाल्या की बाळा, भात हा कडेकडेने खायचा असतो. मध्ये हात घातला तर भाजलच. तेव्हाच आजीबाई पुढे म्हणाल्या की शिवबा ही अशीच चूक करत आहे. मोठे किल्ले जिंकण्याचा प्रयत्न आधी करता, परंतु त्यांनी जर आधी
छोटे छोटे किल्ले जिंकले तर त्यांनी सैन्य व शस्त्रे बळकट केली तर त्यांना मोठे किल्ले सहज जिंकता येतील. शिवरायांना हा सल्ला मनापासून पटला. त्यांनी आधी छोटे किल्ले जिंकले, त्यांनी सैन्य व शस्त्र बळकट केली व मग मोठे किल्ले सहज जिंकले. या गोष्टीतून आपल्याला असा बोध भेटतो की जर आपल्याला मोठे ध्येय गाठायचे असेल तर सुरुवात लहान लहान पावलांनी करा, म्हणजे मोठे ध्येय नक्कीच गाठता येईल. मित्रांनो, या गोष्टीचा उल्लेख इतिहासात आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु या गोष्टीतून सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. आज आपल्याला महाराजांचा तो गौरवशाली इतिहास आत्मसात करण्याची गरज आहे. शिवरायांची नीती संघर्ष जिजाऊंचे महाराजांची नीती संघर्ष जिजाऊंचे संस्कार व शहाजीराजांचे शौर्य या सर्व गोष्टी बाबी आपण बारकाईने समजून घेत शिवशाही अंमलात आणणे काळाची गरज आहे. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही. चला म्हणा माझ्या मागून शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी.